परिस्थिती या देशामध्ये उभी झालेली आहे, ती जाणीवपूर्वक आहे. ते काही संतांचं काम करत नाही. संतांचं आंदोलन माणसाच्या मुक्तीचं आंदोलन होतं. हे काही अशा पद्धतीचं पाखंडाचं आणि थोतांडाचं काम नव्हतं. संत महान होते. आणि म्हणून या साहित्याचा विचार करणं, त्यांनी केलेल्या आंदोलनाचा विचार करणं, त्यांनी दिलेल्या विचारावरती विचार करणं, वर्तमान काळातल्या समस्या लक्षात घेणं. शिक्षण गेलं, नोकरी गेली, कॉन्ट्रॅक्ट आलं, दर महिन्याला शिकायला 15,000 रुपये लागणार आणि नोकरी लागल्यावर 9,000 रुपये महिन्याची लागणार. अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्तेचे भागदौर आम्ही दिले आणि वाट पाहतोय की आमचं कल्याण होईल, आमचा उद्धार होईल, ते ज्योतिराव फुलेचे विचार वारस नाहीत की ज्यांच्या हातात सगळ्या सत्ता दिल्या. एक असतो न्याय जो कोर्टात होतो आणि एक असतो न्याय जो समाजात होतो. स्त्रीला माणूसपणाचा दर्जा देऊन मोठं करणं हा सामाजिक न्याय आहे. हा कोर्टातला न्याय नाही, हा सामाजिक न्याय आहे. कुणाला अस्पृश्य मानता कामा नये. तोही माणूस आहे, त्याला माणूसपणाचा दर्जा कायद्यानं बहाल केला. ज्योतिराव फुलेने त्याच्यासाठी काम केलं. हा सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा हे काम आहे. ज्याला अस्पृश्य म्हणलं त्या गंगाराम कांबळेला तुझे हॉटेल टाक म्हणणाऱ्या छत्रपतीने सामाजिक न्याय स्थापन केला. गंगाराम कांबळे म्हणला, महाराज हॉटेल टाकायला मला सांगता काय आहे माझ्यापाशी? म्हणले ही तुला जागा देतो. बरं म्हणले हॉटेल तयार करायला पैसे कुठे आहेत? म्हणले हे तुला पैसे देतो. म्हणले साखरपत्तीला पैसे नाहीत. म्हणले हे तुला पैसे देतो. बरं म्हणले सगळे केल्यावर माझा चहा कोण पिईल? शाहू महाराज म्हणले काही घाबरू नको, मी पितो, पण तुला माणूसपणाचा दर्जा देतो. आणि शाहू महाराज सगळ्यांना म्हणायचे चला रे गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला. कुणाला मळमळ बी होत असेल, पण राजाच म्हणल्यावर काय करते? राजा पुढे सगळ्यांना चला मला गपचिप निघायचे. आणि जसं अमिताभ बच्चन एखाद्या प्रोडक्शनची ऍडव्हर्टाईज करतात तसे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेच्या चहाला म्हणलं, अरे गंगाराम काय तुझ्या हाताला चव, एक नंबर चहा. राजाच ऍडव्हर्टायझर म्हणल्यावर पुन्हा काय? याला सामाजिक न्यायाची लढाई म्हणतात. माणसाचं माणूस पण प्रस्थापित करण्याचं काम छत्रपती शाहू राजाने केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी देखील केलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही पैलू आपल्या समोर मांडताना पण आम्ही बरोबर चालू व्हायलो दोघांनाही, दोन्ही महापुरुषांना. जसं ज्योतिरावाने महिलांसाठी काम केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील महिलांसाठी काम केलं आहे ना. दोघांनाही असं वाटत होतं की या देशामध्ये विज्ञानवादी समाज निर्माण व्हावा. आता ज्योतिरावाचा सत्यशोधक, सत्यशोधक हा शब्दावरूनच कुणाला ज्योतिरावांना विरोध करता येईल का? सत्यशोधक या शब्दावरून दुनियामध्ये भारत सोडला तर सत्य शोधण्याच्या मोबदल्यात कुणाला विरोध करता येईल का? सत्य काय असतं? माणसाला माणूस म्हणायचं हे सत्य असतं. कुणी उच्च आणि नीच नाही, ही निसर्गता सत्य आहे, हे सत्य असतं. सूर्य पूर्वेला उगवतो हे सार्वजनिक सत्य आहे. पश्चिमेला मावळतो हे सार्वजनिक सत्य आहे. सूर्याच्या भोवतीच पृथ्वी फिरते हे सार्वजनिक सत्य आहे. हे नाकारायचे काही कारण आहे? वर जो प्रकाश देतो दिवसा तो सूर्य आहे, रात्री प्रकाश देतो तो चंद्र आहे, सार्वजनिक सत्य आहे. पण आम्ही सत्याला सुद्धा लबाडीत काढतो का? आम्हाला शिक्षणच तसं लहानपणापासून. चंद्राला आमचे लोक चंद्र म्हणत नाही. कडेवर पिल्याला घेतलं बारक्या बाळाला, देव बाप्पा, पिलो देव बाप्पा. कसा ह्यांच्या घरात नील आर्मस्ट्रॉंग जन्माला येईल की तू चंद्रावर जाईल? आणि दुसरं एक वाक्य इकडे 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 बघ, चांदू मामा. आणि त्यानं जर विचारलं अगर चांदू मामा है तो मामी कहाँ गई? मामा आहे ते, मामा आहे का? मग ज्योतिराव फुलेचा सत्यशोधक म्हणजे काय? ते मामा भीमा नाही, देव बाप्पा नाही, ती चंद्र आहे. नील आर्मस्ट्रॉंग जाऊन आला, खडक आहे, ओसाड आहे, हवेचा दाब कमी आहे, डोंगर आहेत, पाण्याचं अस्तित्व नाही आहे. असतं तर प्लॉटिंग झाली असती लगेच. ओके,
चंद्रच आहे ना. आमचे लोक म्हणजे बाय महिला मंडळी म्हणलं जेवण करा, चंद्र निघलाय का, काय माती खायची का त्याच्यावरची, काय काम काय तुम्हाला चंद्रापाशी. म्हणजे साधे साधे गोष्टी हो लय नाही अवघड. काय करायचंय, निघला समजा, हा लयच अजब आहे ना. आम्ही 21व्या शतकात असणारी लोक शिकल्या सवरले आम्ही म्हणतो आम्ही विज्ञान युगात आहोत, अनुयुगात आहोत, पण बुद्धी मनुयुगातच आहे ना. त्याच्यात बदल झाला की मग तुम्ही अनुयुगात आणि विज्ञान युगात आहात. नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा चंद्रावर जातो तेव्हा भारतातले लोक शिकले सवरलेले कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता दुधाच्या पातेल्यात चंद्र शोधतात. दिसला रे दिसला म्हणतो, आणि ते बी दूध आहे म्हणून जागते. त्याला म्हणलं की नाही रात्री 12 वाजता पाण्यात चंद्र पाहायचा असतो, ते म्हणते तुम्ही पहा मी झोपतो. ते दुधामुळे जागते. म्हणजे हलकटपणाचा सुद्धा कळस आहे. सत्य शोधणं म्हणजे काय, ज्याला ते म्हणणं बाबा, त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे, याच्यापेक्षा वेगळं काय. आमच्याला व्रत वैकल्य उपासो तापासो एवढं सांगितलं असतं भयंकर. खेड्यापाड्यातल्या बाया एकदम मरायला आलेल्या उपास आहेत, आणि त्यांना त्याचं एकच उत्तर अभिला प्रलोभन दाखवलेलं आहे, तू हे केलं की तुला पुण्य. आणि सगळे आजकाल महाराज एवढे प्रोफेशनल झाले, ते सगळे असं म्हणतात पैसे तुमचे आमच्याकडे द्या, पैसे आम्हाला पुण्य तुम्हाला, पैसे आम्हाला पुण्य तुम्हाला. एक बी म्हणी ना की एवढी बार पैसे आमचे आम्हाला राहू द्या, तुम्ही पुण्यच घेऊन जा. एक पण म्हणी ना. बेस्ट शिकवले गेले, क्या लेकर आए थे क्या लेकर जाओगे, खाली हाथ आए थे खाली हाथ जाओगे. पण तो नाही जात ना खाली हात. त्यांनी म्हणलं की नाही आमचे ठरलेले पैसे 50,000, लगेच म्हणायचं क्या लेकर आए थे क्या लेकर जाओगे, खाली हात आए थे खाली हात जाओगे. बघा कसं होतंय ते. नाही चालत. सगळी फसवाफसवी सुरू आहे. लॉजिक, तर्क करा, तर्क. माणूस इतर सगळ्या प्राण्यापेक्षा कशासाठी मोठा आहे, त्याच्या मेंदूमुळेच मोठा आहे. हत्तीच्या डोक्यात जेवढ्या वजनाचा मेंदू आहे त्याच्या 4 पट वजनाचा मेंदू माणसाच्या डोक्यात आहे, म्हणून माणूस मोठा आहे. पण त्यानं जशाला तसाच लॉक करून ठेवला असेल तर त्या मेंदूचा तरी काय उपयोग आहे. सगळ्यांना जर असा प्रश्न विचारला की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन कोण कोण करतं किंवा 11 तारखेपासून आजपर्यंत कुणी कुणी केलं, तर बऱ्याच जणांचे हात वर होतील. दुसरा प्रश्न, या दोन्ही महापुरुषाचे ग्रंथ कोणाकोणाचे घरात आहेत, तर थोडेच हात वरी होते. आणि तिसरा प्रश्न, त्यातलं एक तरी पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कुणी कुणी वाचलं, मग तर हातच गायब होते. आता गंभीर विचार, ज्योतिराव फुलेला अर्धांग वायू झाला, उजवा हात कामातून गेला आणि डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. डॉक्टर घोले म्हणाले, तात्यासाहेब इतक्या अडचणीतून का लिहिता, राहू द्या. ज्योतिराव फुले म्हणाले, मला कळलंय ते फक्त मलाच कळलंय, माझ्या समाजाला कोण सांगेल म्हणून मला लिहिलंच पाहिजे. मजबुरीने डाव्या हाताने डॉक्टर आंबेडकर महात्मा फुलेने लिहिलं आणि या देशातल्या लोकांनी वाचलंच नाही. हे कसं आहे मी समजून सांगताना सांगतो. शिवाजी राजांची पात्रता किल्ले बांधण्याची होती आणि लोक किल्ला चढण्याची अवकात गमावून बसलेत. हे रियालिटी आहे. एक दिवशी किल्ल्यावर चाललो होतो आम्ही, माझ्यासोबत ते मिलिटरी मॅन आहेत, आणि अर्ध्यावर आम्ही गेलो तर 22 वर्षाचे 23 वर्षाचे तरुण अर्धा किल्ला चढल्यानंतर एकामेकाला म्हणत होते, एवढ्या उंचावर कशाला बांधून ठेवला असेल. मी म्हणलं हलकट हो, नुसता चढायचं आहे, बांधायचंय कुठं. चढायचं आहे, बांधायचं सामर्थ्य केवढं आहे जिथं चढता येत नाही. लिखाणाचं सामर्थ्य किती आहे लोकांनी वाचलंय नाही. पुस्तक सुद्धा किल्लेच आहे शब्दांचे, आपण वाचले नाही.
भारतीय राज्यघटना पाहिली नाही, मग पुढे घटनेने आम्हाला धोका दिला का आम्ही घटनेला, हा बी प्रश्न आपल्या डोक्यात पडला पाहिजे. म्हणून हे सगळे प्रश्न या देशातल्या शिकलेल्या लोकांना पडले पाहिजेत. कारण जर या देशाला धोका झाला तर त्याला जिम्मेदार शिकलेले लोक असतील. प्रगती झाली तर याला जिम्मेदार सुद्धा शिकलेले लोक असतील. शिकलेल्या लोकांमुळेच प्रगती होईल. म्हणून एज्युकेटेड लोक जाणीवपूर्वक निर्माण केलेले लोक आहेत. पुढचा एक मुद्दा चर्चेला घेतो. रिझर्वेशनची संकल्पना सुद्धा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आणि त्यात ओबीसीच्या लोकांना असं सांगितलंय, यशस्वी झाले काही काळ हे लोक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे SC ST ला रिझर्वेशन भेटलं आणि म्हणून तुमचं नुकसान झालं, असा एक मुद्दा आला. आणि मग आपल्या बी काही जणांना वाटलं असंच काहीतरी घोळ आहे असंच काहीतरी. रिझर्वेशनची कल्पना हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आहे. ते म्हणतात, अनुभव स्वतः लक्षून सांगतो तुम्हा निक्षून, सर्व जाती निवडून घ्याव्या संख्या प्रमाण. अखंड मध्ये लिहिलं, सगळ्या जाती संख्या प्रमाण घ्या. आज या देशामध्ये ज्वलंत मुद्दा चालू आहे, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ज्योतिराव फुले म्हणत होते घ्यावे संख्या प्रमाण, तर मोजा लोक संख्या काढा आणि संख्येच्या प्रमाणात घ्या. इंग्रजाला सांगत होते ज्योतिराव फुले, आपण तर इथल्या सरकारला आणि शासनाला सांगत नाही. ते तर इंग्रजाला सांगत होते मोजून संख्याच्या प्रमाणात. हे संख्याच्या प्रमाणात पर्याप्त प्रतिनिधित्व हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेची संकल्पना आहे. आणि 1902 ला 50% रिझर्वेशन छत्रपती शाहू राजांनी लागू केलं होतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय होतं 11 वर्ष. कारण 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे आणि 2002 ला ते 11 वर्षाचे होते तेव्हा शाहू महाराजांनी रिझर्वेशन लागू केलं होतं. म्हणून या देशातल्या कुणबी, मराठा, साळी, माळी, तेली, ओबीसी या सगळ्यांना माहित पाहिजे की आपले हे सगळे महापुरुष या देशातल्या सगळ्या समूहाला पर्याप्त प्रतिनिधित्वासाठी काम करत होते. दिशाभूल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST ला दिलं असं काहीतरी करून हा भेद निर्माण करण्याचा नवा डाव टाकू शकतात. म्हणून सुद्धा आपण जागृत असलं पाहिजे. या देशात फुले शाहू आंबेडकरांना खऱ्या अर्थानं सैद्धांतिक दृष्ट्या न मानणारे सुद्धा फुले शाहू आंबेडकरांची पूजा करायला आणि हार घालायला येतील. याचा आनंद न वाटता जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे की यांचे सिद्धांत मान्य नसताना कशी काय पूजा होते, कसे काय हार तुरे वाहिल्या जातात, याचं विजिलंट आपण अलर्ट असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वाचनाची समीक्षा करताना एक दिवशी असं म्हणलं, त्यांनी एक दिवशी असं एक पुस्तक आणलं आणि पुस्तक आणल्यानंतर घरी रमाईने ते हातातलं हिसकटून घेतलं आणि रमाई म्हणाल्या, बस पुस्तक 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 पुस्तक, आता जरा घरादाराकडे आणि संसाराकडे लक्ष द्या, खूप झालं वाचन. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणाले, रमा तुला असं वाटतंय का मी खूप वाचले? अगं मी ज्ञानसागराच्या घोट्या इतक्या पाण्यात गेलो. मी हे वाक्य ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी म्हणलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर घोट्या इतक्या पाण्यात, आपण आणखी पाण्याकडेच गेलेलो नाहीत, खालून तळपायाला ओलं सुद्धा लागलेलं नाही. मी माझं सांगतोय, तुमच्याबद्दल मला कुठं माहित आहे. पण पोहोचतंय हे का नाही, आपल्या आपल्या प्रत्येकाला वाटतंय आपलं बी तसंच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्यातून काय सिद्ध होतंय माहिती आहे का? एवढं वाचल्यानंतर सुद्धा मी इतकंच वाचलंय म्हणजे मला आणखी खूप वाचायचं आहे. ही महापुरुषाच्या ज्ञानाची भूक आहे. उगच नाही म्हणत सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे ना. आणि पुन्हा म्हणले, मी ज्ञानसागराच्या घोट्या इतक्या पाण्यात गेलोय. आणि म्हणली, रमा तुला सांगू, मला तर ज्ञानाचे सागरच प्राशन करायचे आणि शोध घ्यायचा. या देशामध्ये विषमतेची झाडं लावली कुणी आणि त्याला पाणी कुणी घातलं याचा शोध घ्यायचा आहे. आणि घेतला ना शोध, लागला शोध. याचं उत्तर 1-1.5 महिन्यापूर्वी मोहन भागवतने दिलेलं आहे.
विषमतेचे झाड लावले कोणी, याचं उत्तर RSS प्रमुख मोहन भागवतांनी दिलंय की जाती पंडितांनी निर्माण केल्या. तुम्ही वाचलं का? वाचलं? अगदी महिने 2 महिन्यातलं स्टेटमेंट आहे. जाती पंडितांनी निर्माण केल्या. तेव्हा त्यांना काही लोक म्हणले, असं कशाला म्हणलात? ते म्हणले, मी ब्राह्मणांनी कुठं म्हणलो, पंडितांनी म्हणलो. पंडित कुणी बी असू शकते. तसं मोहन भागवत यांचं सुद्धा बरोबर आहे, तसं त्यांचं सुद्धा बरोबर आहे. 2 पद्धतीचे पंडित असतात. का? ज्योतिराव फुले महिलांना का शिकवतात? पण या पंडित बहुजनातल्या पंडितांनी नाही जाती निर्माण केल्या. जाती जर आपण निर्माण केल्या असत्या तर कशाला म्हणून घेतला असतो शूद्र? जर जाती आपण निर्माण करून घेतल्या असत्या तर कशाला म्हणून घेतला असतं अस्पृश्य? म्हणलं असतं का मी निर्माण केलंय आणि मला अस्पृश्य म्हणा? स्पष्ट आहे, ज्याने वरच्या लेवलवर स्वतःला लिहून ठेवलं ते जातीचे निर्माते आहेत. म्हणून जाती विरहित समाज व्यवस्था या देशामध्ये विषमतेची झाडं लावली कुणी, समूळ उखडून टाकायचे आणि मला समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्यायावरती नवा समाज निर्माण करायचा आहे. आणि तशी भारतीय राज्यघटना लिहिली. आणि या देशातल्या बहुजनाला सांगितलं की बहुजनांनो, तुम्हाला एक हक्क देऊन जातो, मताचा अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये मतदान शब्दच नाही, मत अधिकार आहे. पण एवढ्या दिवस 50 पासून 22 पर्यंत 72 वर्ष जर असं म्हणले मताधिकार अधिकार अधिकार, तर बूथकडे जातानाच माणूस सांगताना जरा अधिकार वाजवायला चाललोय, राजा कोण असावा. त्याला तसं सांगितलं नाही, मतदान दानात ठरत नाही. वाट लागली समाजाची, दान केलं. आणि दुसरी गोष्ट, समाजाला लाचार केलं. आणि जो राजा बनण्याचा अधिकार होता, आपले लोक भाषण करताना म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला मत देण्याचा अधिकार दिलाय. आणि घेण्याचा कुणाला दिलाय? घेण्याचा कुणाला दिलाय? फक्त फडणवीसांना. कुणाला दिला? अहो, घेण्याचा सुद्धा दिलाय ना. की एखादा आपल्यातला टॅलेंटेड माणूस असेल आणि तो या मैदानात जर उतरला आणि अपील केलं की हे लोक हो, हे तुमच्या रक्तामासाचा हाडामासाचा हा नातेवाईक शिकल्या सवरलेला फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने प्रगल्भ बुद्धी झालेला माणूस मी मैदानात उभा आहे, तुमचा मताचा अधिकार बजवा आणि मला विधान भवनामध्ये पार्लमेंटमध्ये पाठवा. जर तुमच्या हिताच्या विरोधातला कायदा करायला पारित करायला लागले तर अख्खी संसद रोखून धरेल, असा राजा निर्माण होण्यासाठी अधिकार दिला. विधान भवन रोखून धरण्याची पावर एखाद्या कर्तृत्ववान आमदारात असते की नाही, हे लोकांच्या विरोधात काम करताय. मी मीडियात जाऊन सांगेल, अरे तेरी भी चुप आणि मेरी भी चुप, सगळे गपचूप. काय पास होत आहे खबर आहे? काही खबर आहे? एखाद्या ठिकाणी असं झालं, एका खासदाराला, एक खासदार झाले आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये त्या खासदाराला पक्षप्रमुखांनी पुन्हा तिकीट घ्यायला बोलवलं. तिकीट घ्यायला बोलवल्यानंतर ते म्हणले तुम्हाला तिकीट घेण्यासाठी बोलवलंय. ते खासदार जरा इमानदार होते, ते म्हणले हे बघा मी सांगू का, मला तिकीटच देऊ नका. अरे म्हणले एवढे लोक तिकिटासाठी मागत, आम्ही तुम्हाला द्यायला लागलो तर तुम्हाला देऊ नका. ते म्हणले ते पार्लमेंट मध्ये काय बोलतात मला कळतच नाही. पक्षप्रमुख म्हणले तिकीट फायनल. अरे याच्याच साठी तुला तिकीट आहे, कळल्यावर कशाला देणार आहे तुला? असली भयानक परिस्थिती आहे. एखादं बिल पास होत आहे, कसं बिलाला मंजुरी देण्यासाठी हातवरी करा, सगळे हातवरी करतात आणि पत्रकार बांधव बाहेर प्रश्न विचारतात काय पास झालं? ते म्हणते अरे मीच 3दा नापास आहे, मला काय माहित मध्ये काय पास झालं. कोणतं बिल पास झालं याची सुद्धा पत्ता नसलेले अनेक लोक आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्हाला राजाच बनण्याचा अधिकार देतो. हे बहुजनांनो एक व्हा, मताचा अधिकार गाजवा आणि आदर्श लोक मध्ये जा आणि तिथं या देशातल्या बहुजनांच्या हिताचे कायदे करा. पण झालं काय माहिती का?
बैल 50,000ला एक आहे, बैलाची किंमत 50,000 आहे. घोडा ₹1,00,000 1,50,000 आहे. गाढव सुद्धा 40,000ला आहे. कुत्रा 20,000 आहे. आणि पंचवार्षिक निवडणूक आली की माणूस 500लाच आहे. ₹500 मताला म्हणजे ₹100 वर्षाला. 500 5 वर्षाला म्हणजे ₹100 वर्षाला म्हणजे ₹8 महिन्याला म्हणजे 27 पैसे रोज. चॉकलेट सुद्धा येत नाही. राजा बनण्याचा अधिकार. म्हणून समजून घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला 1927ला गुलामी जाळली आणि आझादी दिली. मनुस्मृती जाळली आणि आझादीचा संविधानाचा ग्रंथ दिला. याचं मी एक दिवशी भाषण करताना एक कार्यकर्ता लय जोरात बोलत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 1927ला मनुस्मृती जाळली. तुमच्यासारखे भारी भारी श्रोते होते, ते म्हणले तुम्ही वाचली का? ते म्हणलं मी वाचली असती पण त्यांनी जाळलीच, काय करू? त्यांनी एकच सॅम्पल ग्रंथ जाळला आणि सिद्ध केले की आग लावायचं काबिल आहे का? सगळ्यात प्रति गोळा करून जाळला होता. पण आपले माणसं म्हणजे पट्टे बहादर आहे. ते म्हणले मला लय वाचायची इच्छा होती पण त्यांनी जाळलीच. काय दिलं आणि काय जाळलं सांगतो. तिथं असे लोक जमले असतील आपल्यासारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्त्याला म्हणले असतील जरा वाचा बरं. म्हणू काय म्हणतो? तर डॉक्टर म्हणू म्हणतो या देशातल्या शूद्र अतिशूद्र अस्पृश्यांना शिक्षण असलं नाही पाहिजे. तुम्ही मला असं म्हणतोय, जाळ इकडे लिहिलं फुकट असलं पाहिजे, फ्री. म्हणले वाचा. पुढच्या पानावर काय लिहिलंय? म्हणले पुढच्या पानावर लिहिलंय ह्या शूद्रांनी अजिबात बोलायला नाही पाहिजे, यांना भाषण स्वातंत्र्य नसलं पाहिजे. म्हणले ते बी जाळ. कलम 19 लिहिलं भाषण स्वातंत्र्याचा अधिकार. काय जाळलं आणि काय लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पेनच भारी होता. कलम 13 लिहिले. एकाच वळीत काय म्हणलंय? या कायद्यानुसार आतापर्यंतचे पारंपरिक सर्व कायदे रद्द. एकाच वळीत सगळं रद्द, आउट. काय भारी कलम आहे, लय भारी. एका कायद्यानं परंपरेचे सगळे कलम रद्द करण्यात आले. मनुस्मृती ग्रंथ नाकारला आणि भारताची समतेसाठीची घटना दिली. स्त्रीला त्याच्यामधून अधिकार दिला, शिक्षणाचा हक्क दिला. पण दुर्दैव असं की त्या घटनेवर या देशामध्ये अंमलबजावणी झाली नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का झालं नसेल? मग बहुजनातले नेतृत्व करणार मोक्याच्या जागा धरा किंवा माऱ्याच्या जागा धरा. शिवाजी राजाच्या काळामध्ये किल्ला जास्त महत्वाचा होता म्हणून राजे म्हणत होते प्रांत गेला तरी जाऊ द्या पण किल्ला ताब्यात ठेवा. कारण किल्ल्यावरून पुन्हा मारा करून प्रांत जिंकतो. पण नेत्यांनी याचा अर्थ तसा नाही लावला. त्यांनी मोक्याच्या जागा धरल्या नाही, धरलेल्या जागेला मोक्याची समजून मजात आहे. गटली की म्हणले मोक्याची, गटली की म्हणले मोक्याची. मोक्याच्या जागा म्हणजे तिथून तुम्हाला या देशातल्या तुमच्या समाजाचं कल्याण करता येईल अशा जागा तुम्ही धरा आणि असे निर्णय घ्या की या देशातल्या समग्र बहुजनांचं कल्याण होईल अशा जागा धरा. पक्ष दुसऱ्याचा आणि हे कार्यकर्ते गपचीप बसणारे, तिथून काहीच करता येत नाही. मग की ओबीसीला जसं हिंदू कोड बिलच्या स्त्रियाच्या संदर्भानं तसंच ओबीसीचं रिझर्वेशन किंवा ओबीसीचं काम जर करत नसाल तर मला कायदा मंत्री, मला खुर्ची नको आहे, मंत्री पदाला नाकारलं, धिक्कारलं, राजीनामा दिला. एक बी माईचा लाल नाही की तू पदाचा राजीनामा देईल. कुणी नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण आहे. मला या खुर्चीवर बसून समाजाचं हित आणि कल्याण करता येत नसेल तर मला या खुर्चीचं काय करायचं आहे? खुर्ची नाकारली. आणखीन एक कोटेशन सांगितलं होतं, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती जमात बनायचं आहे. आता शासन करती जमात जात नाही, कारण जातीचं कधीच या देशात शासन निर्माण होऊ शकत नाही. एक जात 100% एकत्रित आली तर ती कुठलंच काही मोडीत काढू शकत नाही. एक जात 100% एकत्रित आली तर तिच्याच्याने या देशाचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण अजिबात बदलू शकत नाही. कारण 100% एकत्रित आली तरी तिची टक्केवारी फार कमी आहे. म्हणून हे SC ST OBC
कारण त्या सगळ्या जातीला 2-3च नाव एकत्रित देऊन एक जमात तयार व्हा, आणि ज्या दिवशी तुम्ही जमात तयार होता त्याच दिवशी तुम्ही या देशाचे राजे होता. का? भारताची राज्यघटनाच तशी आहे. कारण लोकशाहीचं प्राण तत्व संख्या आहे, पण संख्या आमची आणि राजा दुसराच. संख्या आमची, राजा दुसराच. का? हे जमातच तयार होत नाही. ओबीसीला सुद्धा जास्तीत जास्त जाती भान आहे, समूह भान नाही. जाती भान आहे, समूह भान नाही. ज्या वेळेला राजकारण अर्थकारण परिवर्तन करायचंय, जाती भानातून समूह भानात यावा लागेल, तेव्हा उलथा पालट होऊ शकेल. समजा एखादा सुतार बांधव आहे, तो एखाद्या गावात त्याचं एकच घर आहे म्हणून तो असुरक्षित मानतो. ते काय म्हणतो? माझं कशाला कुणाला बोलू बाबा, मी एकटाच आहे, माझं काय चालतंय, मी एकटाच आहे. पण बाकीचे कोण आहेत? तर बाकी सगळे ओबीसी आहेत आणि तो बी ओबीसी आहे. त्याला ओबीसी भान म्हणून ताकदीचा अहसास नाही, पण सुतार म्हणून एकटाच आहे, कमजोरीचा अहसास आहे. म्हणून त्याला समूह भानामध्ये आणावं लागेल, तेव्हा त्याचा ग्रुप तयार होईल, समूह तयार होईल आणि लोकशाहीमध्ये तो राजा होईल. असा राजा बनण्याचा कायदा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. सगळी तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, पण त्याच्यावर या देशामध्ये अंमलबजावणी होत नाही. आता ज्या वेळेला आपण त्याला समूह भानात आणण्याचा प्रयत्न रात्रंदिवस करत असतो, त्यावेळेला वोटिंग मशीन आलेली आहे. वोटिंग मशीन मधून पळवापळवी सुरू आहे. साधी गोष्ट, या देशातला एससी म्हणतो वोटिंग मशीन नको आहे, या देशातला ओबीसी म्हणतो वोटिंग मशीन नको आहे, या देशातला एसटी म्हणतो वोटिंग मशीन नको आहे, या देशातला अल्पसंख्याक म्हणतो वोटिंग मशीन नको आहे, तर या देशातले बहुसंख्य म्हणतायत वोटिंग मशीन नको आहे. तर लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांचंच म्हणणं मानलं जायला पाहिजे. आणि एवढे लोक असं म्हणत असतानाही मान्य होत नसेल, त्या देशात लोकशाही कशी? त्या देशात लोकशाही कशी? या देशात ओबीसी म्हणतो ओबीसीची जनगणना, जातीने जनगणना झाली पाहिजे. या जनगणनेला एससीचा पाठिंबा आहे, एसटीचा पाठिंबा आहे, मायनॉरिटीचा पाठिंबा आहे, तरी होत नाही. तर या देशात लोकशाही कशी? बहुसंख्य लोकांचं म्हणणं ज्या देशामध्ये मान्य होत नाही, त्या देशात लोकशाही कशी? म्हणून या देशामध्ये लोकशाहीच्याच पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. म्हणून फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित असलेली समता आणखी निर्माण झाली नाही. आपल्यासारखे काही लोक शिकले, शहरात आले, बंगल्यात राहायला लागले, असाच भारत नाही. असं झालं होतं इंग्रजाच्या दरबारामध्ये. ज्योतिराव फुले शेतकऱ्याच्या पेहरावात गेले, बाकी सगळे सुटाबुटात आणि कोटात होते. ज्योतिराव म्हणाले, या सुटाबुटा आणि कोटाकडे पाहून ठरवू नका की माझा देश असा आहे. नाही, माझा देश आज सुद्धा भुके कंगाल आहे, गरीब आहे, त्याच्यासाठी बजेट अलोकेट करा, पैसा द्या, इंग्रजाला सांगत होते. आज आपल्या देशात काय आहे? लाखो लोक उड्डाणपुलाच्या खाली राहतात, त्याला घर नाही. काही देशाची संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबर भारतात भिकाऱ्यांची संख्या आहे, ते भीक मागून जगतायत, त्याच्या भाकरीचे प्रावधान झालेलं नाही. असे लाखो करोडो लोक आहेत, त्याच्या पायामध्ये चप्पल नाही, अंगावरती नीट कपडे नाही. असे मेळघाटासारखे अनेक प्रांत आहेत की तिथले लेकरांची शाळेपर्यंत पोहोचलेच नाही. आज भी अमरावती शहरात किंवा बुलढाणा, यवतमाळ सारख्या शहरामध्ये एक चौक असतो, त्या चौकामध्ये मजूर लोक जमा होतात, थोडे टोपले टिकावे घेऊन महिला आणि पुरुष जमा होतात आणि सांगतात की आम्ही मजुराचा बाजार भरला या चौकामध्ये, ज्याला कुणी मजूर लागत असतील या आणि ह्या मजुरांना दिवसभरासाठी घेऊन जा. ज्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर किंवा 75 वर्षानंतर श्रमिकाच्या श्रमाचा उघड्या दिवसात ढवळ्या बाजार भरतो, त्या देशामधल्या या श्रमिकाच्या दृष्टीने भारत आझाद झाला म्हणजे नेमकं काय? हौसाने उपास धरलेल्या उपासाची कळ अलग असते आणि परिस्थितीने उपासमार आलेल्या उपासाची कळ अलग असते. ज्याला रात्री उपाशी खायला भेटलं नाही म्हणून कळ पोटात लागते, म्हणून झोप येत नाही, त्याच्या दृष्टीने भारतात लोकशाही आणि भारताची स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आणखी सुटले नाहीत.
अनेक पटीने आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांना वर्तमान काळामध्ये एकत्रित येऊन हे पुन्हा एकदा नव्यानं आझादीची जंग आपल्याला लढावं लागणार आहे. हे आझादी झुटी है, देश की जनता भुकी है म्हणणारे अण्णाभाऊ साठेंना समजून घ्यावा लागणार आहे की 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे असं का म्हणले. अण्णाभाऊ साठे वाटेगावचे महाराष्ट्रातले असले तरी अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण साहित्य मराठीत आहे. एवढंच एक वाक्य हिंदीत आहे, ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है. कारण हे सेंटेन्स देशाच्या आझादीशी रिलेटेड आहे आणि देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे म्हणून हिंदीत लिहिलं आहे. बाकी सगळं साहित्य मराठीत आहे, चेक करून बघा. म्हणून या देशातल्या स्वातंत्र्यावर शंका या महापुरुषाला अपेक्षित असलेली समाज व्यवस्था, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय निर्माण झाला नाही. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, समता कायद्यानं निर्माण करता येईल की कुणी कुणाला शूद्र अस्पृश्य म्हणता कामा नये आणि तसं म्हणलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. न्याय कायद्यानं देता येईल, पण बंधुत्वाचा कायदा कसा करणार. समता कायद्यानं निर्माण करता येईल, न्याय कायद्यानुसार देता येईल, पण बंधुत्वाचा कायदा कसा करणार. एखाद्याला म्हटलं मला तुमचा भाऊ माना, तर समोरची जी इच्छा आहे मानायचं की नाही याचा कायदा कसा करता येणार आहे. म्हणून बंधुत्व कसं निर्माण होईल त्याच्यासाठी इतिहासातली एक शृंखला जोडल्याशिवाय बंधुत्वाची व्याख्या पूर्ण होत नाही. म्हणून मी तुम्हाला बंधुत्व कसं निर्माण होईल हे सांगते. या देशामध्ये प्राचीन काळामध्ये बुद्धाने काम केलं, बुद्धाने क्रांती केली. सिद्धार्थ, शुद्धोधन, शाक्य आणि तेव्हापासून शाक्य 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 आजपर्यंत जर मोजत आलं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या कॅटेगरीमध्ये शाक्य हे ओबीसी आहे. आज पण शाक्य कोण आहेत? ओबीसी आहे. म्हणजे बुद्ध कोण आहेत? बुद्ध कोण आहेत? ओबीसी आहेत. पण ओबीसी बुद्ध नाहीत. बरोबर, बुद्ध ओबीसी आहेत पण ओबीसी बुद्ध नाहीत. लय भारी लोक आहे आपलं सगळं, पण बुद्ध मात्र ओबीसी एवढं खरं आहे. एखाद्याच्या मोटरसायकलच्या त्या कव्हरवर जर चक्र असलं तर गाडी कुणाची वाटते? लोक लगेच म्हणते ती गाडी का? मला आली ओळखू. म्हणजे कसं काय? बुद्धाची आहे. का? चक्र बघितलं नाही का? एखाद्याच्या घरावर चक्र बघितलं गेलं ते घर का? काही सांगायची गरज नाही, मला आलं ओळखू. कुणाचं आहे? बुद्धाचं आहे. जर घरावर चक्र असल्यावर बुद्धाचं घर आहे, गाडीवर चक्र असल्यावर बुद्धाची गाडी आहे, तर राष्ट्रध्वजावर घर चक्र असल्यावर राष्ट्र कोणाचं आहे? तर हे राष्ट्र मुळात बुद्ध राष्ट्र आहे. हे हिंदू राष्ट्र नाही, हे बुद्ध राष्ट्र आहे. हे हिंदुस्थान नाही, हा भारत आहे. हा भारत आहे. म्हणून जाती जातीत वाटून बसलेल्या लोकांनी आजपर्यंत असं म्हणा की आम्ही कोणत्या जातीचे म्हणण्यापेक्षा आम्ही भारतीय आहेत. वी आर इंडियन. परदेशात गेल्यावर आपल्याला भारतीय म्हणतात लोक. परदेशात गेल्यावर आपण कोण? ते म्हणजे हे भारतीय, इंडियन. भारतात आले की धर्मात जातात, हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्ध. आणि धर्मात गेलं की जातीत घुसतात. आणि जातीत गेलं की उपजातीत, थोडा खालचा, थोडा वरचा, थोडा स्टँडर्ड. आमच्या जातीचा आहे पण थोडा खाली आहे ना. जातीत येते, उपजातीत येते आणि शेवटी भाषा बोलताना म्हणते नाही सगळं खरं आहे, भाषा करण्यापुरतं ठीक आहे, पण शेवटी जातीसाठी माती खावीच लागते. अजिबात खाऊ नका, जंत होते. आणि माती खायचा पदार्थ सगळ्या बहुजनासाठी. भजे खा, गुलाबजामुन खा, पुरी भाजी खा, लय भारी भारी खा, पण सगळ्यासाठी खा. माती फिती काही खाऊ नका. बरं नसतं. महापुरुषाने नाही खाल्ली म्हणून ते महापुरुष झाले. चला, आपला मुद्दा असा होता, ओबीसी बुद्ध ओबीसी होते पण ओबीसी बुद्ध नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मला भारत बौद्धमय करायचा आहे. ते टाइम आणि संधी त्यांना भेटली नाही. बुद्धाने काम केलं, त्या बुद्धाच्याच विचारावर कबीरांनी काम केलं. कबीराच्या साहित्यातला सिद्धांत सुद्धा अल्पजन आणि बहुजन. आता नवीनच समुख्यावर झाले, आपण बहुजन आहेत आणि थोडे लोक बहुधन आहेत.
मल्ल्यासारखे, मोदी नीरव मोदी सारखे असे थोडे बहुधन, आणि आपण कंगाल बहुजन, आणि ते बहुधन आहे ना. चला, बुद्धाने क्रांती केली, बुद्धाचं काम कबीराने केलं आणि बहुसंख्य लोक आणि अल्पसंख्याकांचा निपटारा केला. बुद्ध म्हणले महिने एक ऐसा आजोबा देखा. मी आज एक, आपलं कबीर म्हणले, मी आज एक नवल बघितलं. लोक म्हणले काय नवल बघितलं? ते म्हणले नावेत नदी बुडत होती. ते काय म्हणले? नावेमध्ये नदी बुडताना पाहिली. लोकांना वाटलं बोलता बोलता मागं पुढं होत असतं, स्लिप ऑफ टंग म्हणतो आपण त्याला, होती घसरण. किती बी एक्सपर्ट वक्ता असला तर एखादं वाक्य ना दोनदा तीनदा बोललं तरी चुकतच ते. तसं होत असेल म्हणून म्हणले म्हणजे नदीत नाव बुडत होती का? म्हणले नाही, नावेत नदी बुडत होती. अरे म्हणले असं कसं काय? म्हणले मी इतकं समजून सांगितलं, उद्या जर एखादे देव बाप्पा तुम्हाला म्हणले त्याचं काय ऐकू नका, पाप होईल, तर तुम्ही माझं ऐकतान का देव बाप्पाचं? लोक म्हणले देव बाप्पाचं. म्हणले 85% बुडाले छोट्याशा नावेत, बहुसंख्य लोक तिथं डुबले 3%. हे सिद्धांत कबीराने मांडला. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन आणि अल्पजनाचा संघर्ष कबीराच्या साहित्यात आहे. चळवळ जिवंत राहिली पाहिजे म्हणून ज्याच्याकडे धन आहे त्याने धन सुद्धा दिलं पाहिजे. कबीर म्हणाले गजमुख शकनगिर हाती भूका नसोय, सोही कन चिठ्ठी ले चली पुरा परिवार खाय. हत्तीच्या तोंडातून कण पडला, हत्ती भुका राहत नाही, पण मुंगीला सापडला तर परिवार जगतो. तसाच चळवळीला आधार श्रीमंताने देणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्याकडे जे अतिश्रीमंत आहेत त्याला चळवळीची गरज वाटत नाही, त्याने व्यवस्थेची कॉम्प्रोमाइज केलंय. जे मध्यम आहेत ते गरज नाही, आणि जे सर्वसाधारण मानते ते बिचारे पुढू पुढू व्याजार आहे. चळवळी करू काम करतायत ते फील्डवर आहेत प्रत्यक्ष लोक. ही रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे. कधी कधी आपल्या सरकारला वाटतं बिचारीने कशाच्या जीवावर पळावं. इतके सर्वसाधारण माणसं चळवळीला काम योगदान देताना दिसत आहेत. म्हणून कबीराने काम केलं, कबीराने काम केलं, संत रविदासाने काम केलं. ऐसा चाहो आजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बडो सब संग वैसेस. कोणी नीच नसणार, कोणी कमी नसणार, कोणी जास्त नसणार, समान बसतील, सगळ्यांना खायला असेल, असा समृद्ध भारताची स्वप्न संत रविदास महाराजांनी पाहिलं. जातीचा उल्लेख यासाठी करतो की ते विश्लेषणासाठी आवश्यक आहे. नामा शिंपी आहे, चोखा महार आहे, सावता माळी आहे, रविदास सांबार आहे, कबीर मोमीन आहे, तुकोबा कुणबी आहे, मल्टीकास्ट, काम एकच आहे. या देशातल्या बहुजनाची जागृती. जाती नाही मानल्या. चोखोबाचे हाड मंगळवेढीच्या वेशीत होते, कोणी हात लावला नाही. संत नामदेवाला कळलं की चोखोबाची हाड तिथे आहेत. हा शिंपी तिथे गेला, नामा शिंपी तिथे गेला, चोखोबाचे हाड, चोखा महाराचे हाड उचलले आणि थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समोर आणली. एकीकडे जिवंत माणसाला गाडण्याची नीती असते, तर बहुजनांच्या हाडाला शालोट मिळवून देणारे नाते आहेत. नामा शिंप्यानं चोखा महाराची हाड आणून त्याची समाधी बनवली. हे त्याच्या प्रति आपली कृतज्ञता आहे. याच नामा शिंप्यानं पंढरपूरच्या अलीकडे 20 किलोमीटरवर आरण नावाचं गाव आहे सावता महाराजाचं, सावता माळी. त्या सावता माळ्याबद्दल म्हणताना म्हणलं, धन्य त्या आरण रतनाची खान जन्माला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाच्या आगर धरीला अवतार माळ्या घरी. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धारीला माळ्याचा, कुणबी म्हणे माळ्याचा. आपलं इकडं शिंपी म्हणे माळ्याचा. शिंपी माळ्याचा जे जे काय करतो आणि चोखोबाच्या हाडाची समाधी करतो. आणि नामदेवाच्या विचारातून मी जागा झालो, तुकोबा म्हणतात आणि तुकोबा गाथा लिहितात. हजारो अभंगाची गाथा लिहिली की देशाच्या बहुजनांचा माथा ठिकाण्यावर येईल. शेंदरी हेंदरी गिरवते काय ती भूती पूजिती भूते खेते, किंवा अंग लावून या राख डोळे झाकून करती पाप. हे सगळं तेव्हाच सांगून ठेवलंय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. सावित्रीबाई म्हणली, धोंड्याला शिरनूर फासून तेलात वसती, देवात दगड तो धोंडे मुली देती, नवसा पावती लग्न का करीती नारी नर. खूप आहे. तुकोबानी हे अभंग लिहिले आणि तुकोबाच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे आणि समतेचे विचार शिवाजी राजामध्ये रुतले. 18 पगड जातीचे माणसं जोडले आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. रयतेचा राजा निर्माण झाला. शिवाजी महाराजाचं म्हणलं ते राणीचं लेकरू नाहीये,
जिजामाता राणी नव्हत्या, कारण शहाजी सरदार होते, सरदाराच्या पत्नी होत्या. पण माय बी अशी असावी की पोटातल्या पोराला मला राजा बनवायचं आहे, आणि पोरग बी तसं असावं तुला राजा बनायचं आहे, आणि लेकरू बी राजा झालं. आपली बी सगळ्यांची माय लहानपणापासून माझा राजा माझा राजा म्हणली. कशाचा राजा? कोण झाला आपल्यातला राजा? आहे ना, भानगडीच आहे. सगळ्याला म्हणले माझा राजा, कारण आई म्हणतेच आहे ना. शिवाजी महाराजाचा नेम फक्त सांगतो एका वाक्यातून. वाक्याकडे बारकाईनं लक्ष द्या. वाक्याचा धोका तर तो नाही की उंच नेम धरून चुकला, धोका तो आहे जवळचा नेम धरून साधला. सगळ्याला कळलं? नाही कळलं डबल बोलतो. धोका तर तो नाही की उंच नेम धरून चुकला, खरा धोका तो आहे जवळचा नेम धरून साधला. आता बी कळलं नसलं तर समजून देतो. समजा 100% नेम धरला आणि 99 पडले, नेम चुकला, पण धोका नाही. आणि 35चा धरला आणि टुचकून लागला, कोण विचारते? कलेक्टर बनण्याचा नेम धरला, तहसीलदार झालं, नेम चुकला, पण काही प्रॉब्लेम नाही. पण त्या प्रशाचा नेम धरला आणि टुचकून लागला, काय फायदा आहे? म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनात असा आहे, नेमच धरला असा राजाच बनायचं आणि तो बी साधला, याला म्हणायचं ग्रेटनेस. या राजाने 18 पगड जातीसाठी काम केलं, आणि या राजाला पेशवाईने संपवलं. शिवाजी राजाला संपवलं, संभाजी महाराजाला संपवलं, आणि शिवाजी महाराजाच्या समाधीकडे जायला बंदी आणली. जातीचा नाही, त्या मतीचा आणि नीतीचा असावा लागतो. शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जायला बंदी होती, तेव्हापासून आजपर्यंत छत्रपती आहेत. फॅक्ट आहे, आज छत्रपती आहेत का? छत्रपती नाहीत आज, आजपर्यंत छत्रपती आहेत. पण शिवाजी महाराजांची समाधी छत्रपतीला सुद्धा शोधायची हिंमत झाली नाही. त्या मतीचे राष्ट्रपिता ज्योतिराव जन्माला यावा लागले, आणि जाऊन छत्रपती शिवाजी राजाची समाधी शोधली आणि सांगितले, हे बहुजनांनो, हा आपला आदर्श राजा. महात्मा ज्योतिराव फुलेचं मोठेपण असं आहे, या देशाला त्यांनी शिवराय बी दिलेत आणि त्यांनीच भीमराय भी दिलेत. फॅक्ट है का? डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर म्हणाले, अगर इस धरती पर ज्योतिराव फुले नहीं होते तो बाबा साहब नाम का आदमी जन्म लेता, लेकिन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर नहीं होता. बाबासाहेब ज्योतिरावामुळे आणि शिवराय बी कळले ज्योतिरावामुळे. ज्योतिराव महान आहे. आता ज्योतिरावाला एरवी कशा काय पद्धतीने जे मानणारे लोक आहेत त्यांनी एवढं क्रेडिट घेण्यासाठी तरी जाणकार व्हावं की आपण ज्या जात समूहात जन्मलो त्याच्यातला महापुरुष मोठा झाला बरं का, क्रेडिट घेण्या इतकं तरी हुशारी. मग जागृतीच्या वाटेवर आपण राहू, आणि बळच क्रेडिट घ्यायचं नाही, हे आहेच असं. म्हणून मी म्हणालो, शिवाजी राजाची समाधी शोधून काढली, हा आपला राजा आपल्याला दिला. 10 दिवसाची जयंती सुरू केली. 950 वळीचे 1000 वळीचा पवाडा कुळवाडी भूषण लिहिला. हे पहिलं शिवाजी राजावरचं लिखित साहित्य आहे. आता एका जातीचे नाहीत. शिवाजी राजाला पवाडा लिहिणारे ज्योतिराव फुले शिवाजी राजाला आदर्श मानतात, कारण शाहू महाराजाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला थोडं सोपं होतं का, त्यांना जस्ट बिहाइंड अगदी पाठीमागे ज्योतिराव फुले आदर्श होते. पण ज्योतिरावाला 200-300 वर्षापूर्वी मागे कोणी नव्हतंच. ज्योतिरावाला कुठे आयडिओलॉजी लगेच इथे मागे ज्योतिरावाची यांना आहे, पण ज्योतिरावाला थेट शिवाजी राजापर्यंत जावं लागलेलं आहे. आणि ज्योतिराव शिवाजी राजाला शोधतात, आणि ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जातीचे नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. आणि छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भेटायला शाहू महाराज आले. डॉक्टर आंबेडकरांनी राजाला पाहिलं की इतका आनंद. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, हो रमाबाई, अहो बघा कोण आले दारात. रमाबाईनं पाहिलं, प्रत्यक्ष राजा. काय आता ज्याच्या घरी राजाशी येईल त्याला काय. रमाबाईला तर काही कळत नव्हतं. बसा, पाणी देते, स्वयंपाक करते. शाहू महाराज म्हणले, अहो बहीणबाई, आज फक्त पाणीच,
आज भेटायला आलोय आणि भाऊ उपाशी गेला तरी कुठं घरानं जात नसतो, दुसऱ्या वेळेस मुद्दाम जेवायला येईल. आता एवढ्यावर जर समाजाला बहुजनाचं नातं समजत नसेल तर आपण अजबच आहेत ना. आपली तर काय आरती करावं की काय की काय ना. पुढचा मुद्दा सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, राजे प्रत्यक्ष तुम्ही आलात, मला निरोप दिला असता, बरोबर करतो सर, मला निरोप दिला असता तर राजे मी आलो असतो. शाहू महाराज म्हणाले, अहो आम्ही तर परंपरेचे राजे, तुम्हीही ज्ञानाचे राजेच आहात. एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला आलो असं मी समजतो. हे पहा, दुसऱ्याला मोठं म्हणायला सुद्धा मन आभाळ असावा लागतं. कंगाल मनाचा माणूस दुसऱ्याला मोठं म्हणतच नाही. म्हणलं हाय का नाही मोठं, असा ना म्हणते मला काय करायचं. अरे म्हणलं म्हणणं पण महान आहे ज्याची त्याला, अरे पण म्हणतच नाही. शाहू महाराज म्हणले, राजेच आहेत तुम्ही. छत्रपती राजे होते, शाहू महाराज राजे होते. हे दोन राजे बी महान राजे होते. पण जगामध्ये अनेक राजे असे होते, ते राजे झाल्यावर प्रजेवर हुकमत गाजवते, त्याने प्रजेला गुलाम करत होते, राजेच. पण बाबासाहेब असा एक विद्वत्तेचा राजा होऊन गेले, ते गुलामाला आझाद केलं आणि ज्ञानाचे राजे झाले. समाजाला आडवं करून त्याच्यावर उभं राहिल्यावर सुद्धा स्वतःची उंची वाढते. समाजाला आडवं पाडून त्याच्यावर उभा राहिल्यावर सुद्धा स्वतःची उंची वाढते. पण आपल्या कर्तृत्वाने समाजाची उंची वाढवल्यावर आपल्या उंचीला आभाळ सुद्धा ठेंगणं पडतं. हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यावर कळतं. कुणी नाव व्हावं म्हणून मंदिरं बांधली, कुणी ताजमहल बांधले, पण एक महापुरुष आहे, पुस्तकासाठी राजगृह बांधलं आणि जगभर कीर्ती पोहोचली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गाडगे बाबा आले आणि म्हणले, बाबासाहेब लवकर भेट झाली असती तर धर्मशाळा बांधल्याच नसत्या, शाळाच बांधल्या असत्या. ते म्हणले, पण मी ज्या धर्मात जन्मलो त्याच्यात मरायचं नाही. बाबासाहेबांनी मी धर्म सोडला आणि ज्योतिरावांनीही सोडला. ज्योतिरावांनी नाही का सार्वजनिक सत्य धर्म मांडलाय, तो काय आपल्यासाठी, ज्योतिराव काय त्याच्यात पहिल्या धर्मात होते काय. मग धर्म मांडला त्या माणसाने, तो धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. गाडगे बाबा म्हणाले, बाबासाहेब म्हणाले मला धर्म सोडायचा आहे. ते म्हणले, पण विचारपूर्वक काम करा, चुकू देऊ नका. 18 पगड जातीचे माणसं फाटक्या पदरात भाकरी बांधून तुमच्या आंदोलनात येत आहेत, चूक होऊ देऊ नका. विचारांनी बुद्ध धम्म स्वीकारला. पावसाचा पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर एखाद्या नदीमध्ये वाळूमध्ये असं पाणी जातं आणि पुढं निघतं, तसं धम्म लोप पावलेला बाबासाहेबाच्या रूपाने पुन्हा आपल्याला मिळाला. आणि हे मिळाल्यानंतर अण्णाभाऊ म्हणाले किंवा डॉक्टर बाबासाहेब गाडगे बाबाचं लेकरू मेलं तर कीर्तन थांबलं नाही, पण बाबासाहेब गेले त्याच्या 14व्या दिवशी गाडगे बाबा गेले. ह्या बाबासाठी ते बाबा जातात. अण्णाभाऊ साठे रशियामध्ये शिवचरित्र गातात. शिवाजी राजाचे सगळेच माणसं नव्हते एका जातीचे, पण होते एका मतीचे, आणि भूमिपुत्र एका मातीचे. ते होते बुद्धपुत्र, ते होते बळीपुत्र. आणि म्हणून त्यांनी काम केलं या देशातल्या प्रजेचं, बहुजनाच्या रक्षणाचं. आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं, श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तर महाभारत घडलं. पण या देशातल्या शिकल्या सवरलेल्या बहुजन बांधवांनो, भगिनींनो, काही काळ का होईना छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक रथाचं सारथ्य करा. पुन्हा महाभारत नको, नवा भारत निर्माण होऊ शकतो. आणि हा नवा भारत निर्माण करण्यासाठी आपण सगळे सक्रिय काम कराल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि थोडा वेळ जास्तच घेतला बोलण्याच्या ओघामध्ये, त्याबद्दल संयोजकाचे थोडी दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि आपण एवढ्या सृजनशील शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल संयोजक, आयोजक, नियोजक आणि आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीमराय, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. इतिहासाची काही पानं काळी निळी गर्द आहेत,
प्रकाशावरच काळा पडदा पाहुनी मी सरदा आहे, कधी हिंदू कधी मुस्लिम रक्त लाल जर्द आहे, खरंच का हृदयात यांच्या इमानी दर्द आहे. तरी मित्रांनो, आशा सुटत नाही, वाटतं पुन्हा येईल सत्ययुग, सत्कर्मानं फुलेल धरित्री, फक्त त्यासाठी जन्मायला हवेत एक ज्योतिराव एक सावित्री, एक ज्योतिराव एक सावित्री. यानंतर अधिक वेळ न घेता अध्यक्षीय समारोपासाठी आमंत्रित करते आजच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मेघना वासनकर यांना. डॉक्टर मेघना वासनकर यांनी आयुर्वेदात डिग्री मिळवली आहे. त्यांचं माहेर कांडलीत असून सासर हे पुलगाव जिल्हा वर्धा आहे. त्यांचं सासरचं आडनाव सोपवागडी आहे. डिसेंबर 2008 मध्ये MPSC मधून त्यांची मुख्याधिकारी संवर्ग वर्ग 1 नगर परिषद कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे प्रथम नियुक्ती झाली. पुलगाव देवळी चांदूर रेल्वे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती नगर विभाग येथे त्यांनी काम केलं. त्यांना नम्र विनंती की त्यांनी अध्यक्षीय भाषण. अंधकारात खितपट पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलितांच्या ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, आजच्या कार्यक्रमाची कार्यकारिणी समिती, तेथील सर्व सदस्यगण, तसेच महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जो संयुक्त समारोह इथे आयोजित केला आहे, या आयोजनाकरता जी व्याख्यानमाला आपण इथे आयोजित केली, त्या व्याख्यानमालेमध्ये ज्यांनी आता आपल्याला एक सुंदर व्याख्यान केलं आहे असे आदरणीय यादव सर, तसेच आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक विशेषतः महिला असलेल्या आदरणीय जोंबळे मॅडम यांचे देखील मी मनापासून कौतुक करते, कारण त्या एक स्त्री आहे आणि या ज्योतिबांमुळेच त्या इथे येऊन त्यांनी एक सुंदर आपल्याला शब्दरूपी त्यांनी त्यांचं जे ज्ञान आहे त्यांनी जे मिळवलं ज्योतिबांच्या पुस्तकातून सावित्रीबाई बाबासाहेब आंबेडकरांच्या, ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच उपस्थित गुरुजन, माझे बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू आंबेडकर यांनी जी आपल्याला जी वैचारिक क्रांती आपल्याला दिलेली आहे ती व्याख्यानाच्या दृष्टिकोनातून, व्याख्यानाच्या उद्देशाने आपल्यापर्यंत पोहोचविणे. आणि खरंच यादव सरांनी इथे जे सर्व कार्य जे सांगितलेले आहे, जे पुस्तकरूपी, त्यातून निश्चितच तुम्हाला भरपूर ज्ञान मिळालेलं आहे. आणि त्यांनी एक सुंदर म्हटलं की आपल्याकडे पुस्तके आहेत का, पुस्तके असेल परंतु ते वाचले का, आणि वाचले ते पूर्ण पुस्तकं वाचले का. साहजिकच सत्य परिस्थिती अशी आहे की पूर्ण पुस्तक कोणी वाचलेलंच नसतं, परंतु ते पूर्ण पुस्तक वाचलेलं नसतं. आणि त्यांनी ते पुस्तकं आपण वाचताना, ज्या महिला वर्ग आहे विशेषतः, त्यांना जे कौटुंबिक कामं किंवा व्याप असं समजू आपण, त्यातून तुम्ही वाचणार पण नाही, परंतु त्यांनी ते जे पुस्तकं जे सांगितलं त्यांनी तिथे प्रत्येक पैलू तुम्हाला प्रॅक्टिकली वास्तविकता ह्या दृष्टिकोनातून कसे तुमच्या जीवनामध्ये प्रभावीरित्या तुम्ही अंमलबजावणी करू शकता या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक पैलू त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं जे आपण पुस्तक रीड पण करू, वाचू पण, त्यापेक्षा ते पुस्तक वाचून तुम्हाला जे वास्तविकता त्यांनी दाखवली त्यातून तुम्ही खूप काही शिकाल. म्हणजे तो वेळ तुमचा इथे वाचलेला आहे आणि त्यातून निश्चितच तुम्ही काहीतरी शिकाल. आणि मला असं वाटतं इथे जे आयोजकांनी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेतून इथे खूप सुंदर त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. निश्चितच जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीला ह्या व्याख्यानमालेतून वैचारिक क्रांती घडायला एक मोठा हातभार लागेल. आणि जनरली असं होतं की भाषण म्हटलं की सगळ्यांना बोर होतं, परंतु असं घडलं नाही. आज वेळ भरपूर झाला, परंतु आपण ज्योतिबांचे, आंबेडकरांचे विचार इतके मंत्रमुग्ध होऊन ऐकले. आणि विशेषतः मी पण, कारण माझा अनुभव आहे की जनरली मला या कार्यक्रमाला जावं लागतं तर मग आपण हे होतं, परंतु आज खरंच सगळे ऐकणारा मंत्रमुग्ध झालं होतं आपण की सगळे त्यांचे विचार. आणि आज खरंच आज मी इथे आहे, इथे उभी आहे खरंच ज्योतिबांमुळे.
आणि त्या काळातली परिस्थिती बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांची पत्नी, यात स्त्री पुरुषचा भेदभाव न ठरता त्यांच्या पत्नीला एवढ्या कष्टातून देखील शिक्षण देऊन त्यांना एक शिक्षिका बनविले. त्या शिक्षिका बनल्या नसत्या तर आज महिला वर्ग, आम्ही जे व्यासपीठावर महिला मंडळी बसलेली आहेत, ह्या आज आपण इथे आलो नसतं. आणि तुम्ही देखील इथे भवितव्यात येणारेच आहात आणि बाकी तुमचे जे इतर कार्यक्षेत्र आहेत त्यात निश्चितच तुम्ही पुढे असाल. आणि आपले जे सुप्त गुणांना जी इथे एक व्यासपीठावर संधी मिळते आहे त्याला कारण ते आहेत. म्हणून त्यांनी म्हटलंय की आपले आईवडील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे निश्चितच आदरणीय आहे आणि आपण त्यांचा आदर घेऊन त्यांची ॲक्च्युली वैचारिक ते जे म्हणतात ते भावी पिढीमध्ये रुजवणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्याला एक संविधान दिलेलं आहे. संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता त्यांनी दिली, शिक्षणाचा हक्क आपल्याला मिळवून दिलेला आहे. आणि खरंच आज जर संविधान नसते तर आज आपण इथे जे वक्त्यांनी जे विचार वापरले तेवढे शांततेने आपण कधी ऐकले असते का? आज इथे अराजकता नाही, शांतता आहे, कायदा सुव्यवस्था आहे. खरंच हे आपल्याला संविधानाने मिळवून दिलेले आहे. आणि असे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, राष्ट्रपिता महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांनी सर्वांनी प्रत्येक क्षेत्रात क्रांती केली आहे वेगवेगळ्या. आणि प्रत्येकाचा हेतू तोच होता की समाजाची प्रगती व्हावी, अंधश्रद्धा दूर व्हावी आणि सर्व आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वातंत्र्य त्यांना दिलं. या सर्व कार्याचे आपण त्यांचा स्वीकार करायला हवा. आज जरी ते आपल्यामध्ये नसले परंतु त्यांनी जी त्यांची पुस्तकं लिहून ठेवलेली, त्या पुस्तकातून त्यांचे जे विचार, त्यांनी इतका गाढा अभ्यास केला, त्या गाढा अभ्यासाच्या मार्गातून आपण आपलं मार्गक्रमण करू शकतो. आणि केवळ चूलमूल न राहता स्त्रिया देखील आपल्या कौटुंबात एक आर्थिक स्वावलंबन आणि मानसिक स्वातंत्र्य निर्माण करू शकतात, हे त्यांनी दिलं. आणि निश्चितच त्या परिस्थितीपेक्षा आज परिस्थिती एवढी वाईट नाही आहे की आपल्याला पुढे जाता येत नाही. आपल्याला कौटुंबिक आणि सामाजिक देखील सहकार्य भरपूर आहे. त्यामुळे आज ती परिस्थिती नाही, त्यामुळे आपण आज खूप काही करू शकतो आणि समाजात देखील क्रांती निर्माण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचरे, इतके अनर्थ का अविद्येने केले. अविद्या, अज्ञानाचं कितकं सुंदर आणि शब्दरूपी काव्यात्मक वर्णन तेव्हा त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले लिहिलं होतं. खरंच शिक्षणाचं महत्त्व किती आहे, अधोरेखित आहे शिक्षणाचं महत्त्व, हे आपल्याला सर्वांनाच व्यवहारात किंवा जीवन जगताना आपल्याला दिसून येतो. ते त्यांनी त्या काळात जाणून आपल्याला त्या दिशेने नेण्याकरता त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी ते ग्रंथरूपी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याचं आपल्याला अनुकरण करून त्या दिशेने जाऊन आपली प्रगती साध्य करणे अपेक्षित आहे. पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस हा आयुष्यात उभारणं किंवा पुन्हा त्याच्या पायावर उभे राहणं कठीण राहतं. परंतु ह्या महामानवांची वैचारिक क्रांती, त्यांचे जे विचार आहेत ते शब्दरूपी, हे जर आपण पर्यंत पोहोचले तर खरंच अशा मनातून हरलेल्या व्यक्तीच्या याच्यात नवचैतन्य निर्माण होणार नाही असं नाही. निश्चितच त्याच्यात नवचैतन्य निर्माण होईल. आपल्या कर्मामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम करते. आणि जाता जाता एवढेच म्हणेन, आधुनिक भारताचे शिल्पकार दीनदुबळ्यांचे बनले आधार, ज्यांच्यामुळे शिकले दीनदुबळ्यांची मुले, ते ज्ञानाचारे दाता, ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्याची मुले, ते ज्ञानाचारे दाता महात्मा फुले व बाबासाहेब. जय हिंद, जय क्रांती, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांच्या वेशभूषातील जे कलाकार होते त्यांनी आपले प्रमाणपत्र आणि भरीव बक्षीस जे आम्ही त्यांना दिलं आहे ते म्हणजे पुस्तकांचा बंच, जो अतिशय आमच्या आजच्या पिढीला वाचनीय आहे, त्याची ज्याची आवश्यकता आहे. तर ते आपले जे बक्षीस आहे ते त्यांनी काउंटरवरून घेऊन जावं. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन.
त्यासाठी श्री हरिहरजी भातकुले यांना या ठिकाणी आमंत्रित करते. हरिहरजी भातकुले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व आयोजकांतर्फे मी सुभेदार हरिहर भातकुले माजी सैनिक आपणास शुभेच्छा देतो आणि हा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आपण उपस्थित राहून यशस्वी केला त्याबद्दल सर्वप्रथम उपस्थित प्रेक्षकांचे, आया बहिणींचे, भाऊ बहिणींचे, युवकांचे, युवतींचे, विविध आयोजक संघटनांचे, त्यामध्ये बामशेफ आणि सर्व सहभागी संघटना, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया, पत्रकार संघ, पोलीस प्रशासन, सर्वांचे मी आभार मानतो. त्यानंतर त्या सर्व देणगीदारांचे आभार मानतो ज्यांनी हा आर्थिक सहभाग देऊन सर्व आयोजक समितीचे, तसेच ज्यांनी गेल्या 15 दिवसापासून धावपळ करून या कार्यक्रम आयोजित केलेल्या, त्यामध्ये आमचे मार्गदर्शक प्राध्यापक मुळे सर, हा कार्यक्रम झालाच पाहिजे असे म्हणणारे सुशील गणोरकर, फुलेच्या विचारांचे प्रेरित राजेश अडगोकर, सुदर्शनजी काळे, युवकांना दिशा देणारे, सतत प्रयत्न करणारे प्राध्यापक नितीन गणोरकरजी, अनंत फरकाडे, गिरीश नाथे, नितीन रसे, सुरेंद्र मसने सर, नंदकिशोर वासनकर व माझे सर्व आयोजक सहकारी, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करत्या डॉक्टर निलिमा मुळे मॅडम, कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक यादव सर, उद्घाटक जुमळे मॅडम आणि अध्यक्षा माननीय डॉक्टर मेघनाताई वासनकर, तसेच ज्यांनी हे बालकलाकार इथे आणून हा रंगमंच खऱ्या अर्थाने महानायकांनी भरून भविष्यातील पिढीला दिशा देणारे सर्व पालकांचे, आई वडिलांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे डेकोरेटर तथा कार्यकर्ते सुशीलजी गणोरकर, प्रिंटिंगची व्यवस्था सांभाळणारे अब्दुल रेहान, अब्दुल रफिक, प्रचारक श्री गजानन सावरकर, फोटोग्राफर रोहित पाटील, साऊंड व्यवस्था श्री तायडे, पाहुण्यांचे स्वागत व्यवस्था सांभाळणाऱ्या भाग्यश्री इंगळे आणि परिवार सर्वांचेच आभार मानतो, आभार व्यक्त करतो ज्यांनी आजच्या कार्यक्रमासोबतच या कार्यक्रमाच्या दानदात्याची माहिती देऊन व हिंदुस्थान दर्शनचे संपादक अरविंद अपाले सर यांना विशेष धन्यवाद देतो आणि सर्वांनाच आयोजकांतर्फे आभार अभिनंदन व्यक्त करून जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, जय भीम, जय भीम. आणि प्राध्यापक यादव सरनी म्हणण्याप्रमाणे की आपण भारतीय आहो म्हणून मी भारत माता की गर्जना करून बाकी पुढचा जो कार्यक्रम राहिलेला त्या प्राध्यापक डॉक्टर
निलेमा मॅडम सांभाळतील. सर्वांनी माझ्यासोबत आपल्या जागेवर उभे राहावे आणि भारत माता की जय का पुकारावे ही सर्वांना नम्र विनंती. भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. वंदना म्हणतील त्याने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. अशा ताई झुंबे. थोडा काही वेळ शांत बसायचं आहे. सबे सता सुखी होंतु, सबे सता सुखी होंतु, राहो सुखाने मानव इथे या भूवरी भूवरी या इथे राहो सुखाने मानव इथे या भूवरी भूवरी या इथे. कल्याण हो माझे नि तुमचे, कल्याण शत्रूंचे अन मित्रांचे, कल्याण हो माझे नि तुमचे, कल्याण शत्रूंचे अन मित्रांचे, कल्याण हो या साऱ्यांचे, कल्याण हो साऱ्यांचे. ही भावना अंतरिया रुजे, अंतरिया रुजे, राहो सुखाने मानव इथे या भूवरी भूवरी या इथे. वर्णाचा धर्माचा वादेशाचा भेद नसे मानसा मानसांचा, वर्णाचा धर्माचा वादेशाचा भेद नसे मानसा मानसांचा, विश्वातल्या ह्या साऱ्या जीवांचा, विश्वातल्या ह्या साऱ्या जीवांचा. ही भावना अंतरिया रुजे, अंतरिया रुजे, राहो सुखाने मानव इथे या भूवरी भूवरी या इथे. धन्यवाद आपल्या सर्वांचे खूप खूप.